हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स. माझ्याकडे येणाऱ्या अनेक स्त्रियांचा मला हा एक प्रश्न असतो की माझ्यातील फेमिनिन एनर्जी मी जागृत कशी करू आणि आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ माय मॅस्क्युलिन एनर्जी. सो याकरताच हा व्हिडिओ आहे. तुमच्यामधली फेमिनिन एनर्जी जागृत कशी करायची यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे. सो सर्वप्रथम लक्षात घ्या की फेमिनिन एनर्जी आणि मॅस्क्युलिन एनर्जी या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात. फक्त स्त्रीची नॅचरल जी फ्री फ्लोईंग एनर्जी आहे ती फेमिनिन एनर्जी आहे आणि पुरुषाची जी नॅचरल फ्री फ्लोईंग एनर्जी आहे ती मॅस्क्युलिन एनर्जी आहे. कारण यामध्ये त्यांच्यामधला असलेला बायोलॉजिकल डिफरन्स जो आहे तो आहे आणि हार्मोनल डिफरन्स की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स असतात आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त असते आणि म्हणूनच प्रोटेक्शन अँड प्रोव्हायडर हा जो रोल आहे तो मॅस्क्युलिन एनर्जीचा रोल आहे आणि नर्चरिंग केअरिंग हा जो रोल आहे तो फेमिनिन एनर्जीचा रोल आहे विच वी आर कम्फर्टेबल इन, राईट. सो आपल्यामधली फेमिनिन एनर्जी जागृत करण्यासाठी आपल्याला मॅस्क्युलिन कवर फार गरजेचं आहे. ओके, मॅस्क्युलिन एनर्जीशिवाय फेमिनिन एनर्जी आपल्यामधली जगूच शकत नाही. प्लीज लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला आपली मॅस्क्युलिन एनर्जीसुद्धा तितकीच गरजेची आहे. ओके, आता यासाठी काय करायचं आहे सर, मी जसं म्हणाले तसं की फेमिनिन एनर्जी थ्राईव्ज ऑन सेफ्टी आणि आपल्याला सेफ आणि सिक्युअर्ड वाटणं हे फार गरजेचं आहे. सो जस्ट ॲडमिट की वी ऑल हॅव इन्सिक्युरिटीज कुठल्याही पद्धतीच्या असू शकतात की बॉडी रिलेटेड इन्सिक्युरिटीज, फायनान्शियल इन्सिक्युरिटीज, इमोशनल इन्सिक्युरिटीज, अशा अनेक पद्धतीच्या इन्सिक्युरिटीज आपल्यामध्ये असू शकतात. प्रश्न हा आहे त्या इन्सिक्युरिटीजवर मात आपण कशी करतो आहोत. ओके, आणि त्याकरता आपल्याला मॅस्क्युलिन एनर्जी फार गरजेची आहे. लेट्स से यू हॅव इन्सिक्युरिटीज अबाउट युअर हेअर ऑर स्किन ऑर बॉडी, ओके, किंवा आर्थिक इन्सिक्युरिटी काही आहेत, तर स्वतःला प्रश्न विचारा की हाऊ कॅन आय मेक माय बॉडी बेटर, हाऊ कॅन आय मेक माय हेअर लुक बेटर, हाऊ कॅन आय मेक माय स्किन लुक बेटर, ओके, किंवा हाऊ कॅन आय अर्न मनी, हाऊ कॅन आय बी इमोशनली स्टेबल, आणि मी स्वतःचे इमोशन हँडल करण्यासाठी इक्विप्ड कशी काय असू शकते, त्यासाठी काय करू, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करा. त्याबद्दलची कन्सिस्टन्सी पाळा. फॉर एक्झाम्पल इफ यू आर इन्सिक्युअर अबाउट युअर हेअर, ओके, तर स्वतःला तुम्ही एक फिक्स असं हेअर केअर रूटीन द्या ना आणि त्याचा डिसिप्लिन पाळा. सो डुईंग एनर्जी जी आहे ना ही मॅस्क्युलिन एनर्जी आहे, किंवा डिसिप्लिन ही एक मॅस्क्युलिन एनर्जी आहे. तर हे गुण आपल्याला स्वतःमध्ये अंगीकारायचे आहेत. किंवा पैसा कमवायचा असेल तर कन्सिस्टंटली त्याबद्दलचं प्लॅनिंग करणं, ॲक्शन घेणं त्यासंबंधी ही फार गरजेची आहे, विच विल मेक यू फील फायनान्शियली सिक्युअर्ड, राईट. सो बॉडी वर्क असेल तर बॉडीसाठी स्वतःला रेग्युलर एक्सरसाइजची सवय लावणं किंवा बॉडीसाठी एक रूटीन तुम्ही फॉलो करताय का नाही, ते शिस्तशीरपणे पाळताय की नाही, ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट्स हाऊ यू मेक सिक्युअर्ड. आणि मग तुम्ही तुमच्यातल्या फ्री फ्लोईंग नॅचरल एनर्जीशी कनेक्ट होऊ शकता. जस्ट इमॅजिन तुम्हाला छान वाटतं आहे, तुमचे केस छान आहे, तुमची स्किन छान आहे, बॉडी छान आहे, यू आर फायनान्शियली सिक्युअर्ड, किंवा इमोशन्स तुम्हाला तुमचे कसे हँडल करायचे हे सगळं माहिती आहे तुम्हाला. तर मग तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये कसं फील होणार आहे आणि व्हॉट एनर्जी यू आर ब्रिंगिंग टू द टेबल इन युअर रिलेशनशिप. जस्ट इमॅजिन दॅट. आय एम शुअर यू विल बी दॅट ज्युसी, नर्चरिंग, केअरिंग, लव्हिंग, काइंड अशी स्त्री तुम्ही असणार आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये आणि तुम्हाला स्वतःच्या बॉडीमध्ये सुद्धा छान वाटणार आहे. ओके, अँड दॅट्स हाऊ यू कनेक्ट विथ युअर फेमिनिन एनर्जी, राईट. सो याचा विचार नक्की करा. होप दिस हेल्प्स. जर तुम्हाला डीप डाईव्ह करायचं असेल या सब्जेक्टमध्ये तर डेफिनेटली यू शुड जॉईन माय एलिवेट प्रोग्राम. आय वुड लव टू हॅव यू देअर. सो लुकिंग फॉरवर्ड. या, स्टे ब्लेस्ड. लॉट्स ऑफ लव टू यू. बाय.